जय समर्थ. सत्यदेव परमात्म्याशी सदैव युक्त असणारे सत्वशील सतीसंत मुळातच स्वयंसिद्ध नित्य मुक्त असतात. इतर नरदेहधारकाप्रमाणे स्वतःच्या जन्मोद्धाराकरता त्यांना कोणत्याही प्रकारची परमार्थिक साधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. त्यांचे या भूतलावर अवतरण हे तुम्हा आम्हा अज्ञजीवांच्या कल्याणाकरताच झालेले असते. आत्मोद्धाराचे मार्गातील जिज्ञासू, मुमुक्षू, साधक अशा अवस्थेमधील मार्गस्थांना योग्य मार्गदर्शन करण्याकरता संतांकडून त्या त्या अवस्थेचे आचरण सहजपणे घडते. दिनस्थानवासी श्रीपाद दीनदेव तपोनिधी ज्ञानेश्वर उर्फ दादाजी महाराज हे अत्युच्च कोटीतील सत्वशील सत्यसंत होत. जिल्हा अमरावती, तालुका चांदूर रेल्वे, सध्या धामणगाव रेल्वे मधील मंगळूर दस्तगीर ह्या गावी इसवी सन 1909 फाल्गुन वद्य पंचमीस त्यांचा देहाकार जन्म झाला. व्यवहार नात्याने वडील गणपतीबुवा भभूतकार आणि आईचे नाव मनाबाई. अंजनगाव सुरजी येथील संत भालचंद्रनाथ हे अचानक मंगळूर येथे येऊन कीर्तन करून त्यांनी कीर्तनामध्ये बाळाचे नाव ज्ञानेश्वर असे ठेवले. ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या जन्माविषयी स्वतः वर्णन करतात. देवाची या भक्ती स्थितीतून जन्म झालासे उत्तम माझा येते. अर्थात मातेच्या उदरात असतानाच माझ्यावर देवभक्तीचे संस्कार झाले. महाराजांच्या बाल्यावस्थेपासूनच त्यांच्यामधील ईश्वर भक्तीचे गुण प्रगट होऊ लागले. समवयस्क मुलांना ते बरोबर घेऊन लाकडी टेंप्याचा पखवाज आणि दगडांचे टाळ घेऊन वाटेल तशा बोबड्या शब्दात मुलांचे सोबत भजन करीत. भजनामध्ये मोठ्या आनंदाने नाचत उडत ते देहभान विसरून जात. त्यांच्या वयाच्या 14-15व्या वर्षापर्यंतचा काळ खेळणे, बागडणे, शालेय शिक्षण अशा प्रकारे मोठ्या आनंदात गेला. घरातील वातावरण देवभक्तीला अनुकूल असंच होतं. वडील गणपतीबुवा हे भजन कीर्तन करीत. त्यांचा शास्त्राभ्यास दांडगा होता. त्यांनी योगाभ्यास, सिद्धी साधनासुद्धा केली होती. पुरुष महिला असा त्यांचा शिष्य समुदाय मोठा होता. एकंदरीत आनंदही आनंद होता. परंतु थोड्याच अवधीत या आनंदचंद्राला ग्रहण लागले. थोडक्या दिनाच्या आधाराने मातोश्री मनाईचे निधन झाले. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची धाकटी भगिनी मुक्ताबाई पोरकी झाली. त्यांचे मातृछत्र हरवले. गणपती बुवाचे शिष्यमंडळीमध्ये उदासीनता पसरली. मनाईचे गुणगान गाताना भाविकांना हंबरडा फुटून यायचा. त्याचे कारणही तसेच होते. मातोश्री मनाबाई ह्या जरी गणपतीबुवाप्रमाणे कीर्तन, प्रवचन, ज्ञानचर्चा करीत नसल्या तरी ज्ञानाचं फळ शुद्ध भक्ती प्रेम हे मनाईचे रोमरोमातून ओसंडत होतं. तिचं अंतःकरण अत्यंत पवित्र होतं. आत्मीय प्रेमाच्या वागणुकीमुळे ती सर्वांना आपल्या जन्मदात्या आईपेक्षाही सख्खी वाटत होती. कासारखेड हिंगणगाव येथील एका भाविकाचे घरी मनाईचे निधन झाल्यामुळे त्यांची समाधी कासारखेड येथील त्या भाविकाच्या शेतामध्ये आहे. किशोर वयातच ज्ञानेश्वर महाराज यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य अग्नी प्रज्वलित होऊ लागला. सत्वशील सत्यसंतांना जो आत्मसाक्षात्कार झाला तो अनुभव मला केव्हा येईल, केव्हा माझ्यावर संत कृपा होईल, केव्हासा आत्मत्व जाणून घेईन, देवा आवडीनं केव्हासा मी, या तीव्र तळमळीने ते देहधर्माविषयी उदास झाले. एकांताची आवड निर्माण झाली.
इतर जणांची संगती नकोशी वाटायला लागली. जंगलात कुठेही जाऊन देवाचा संतांचा धावा करू लागले. निद्रा गेली, तहान भूक हरपली. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुकाराम महाराजांच्या या वचनाप्रमाणे प्रभावित होऊन पुत्रत्वाचे नाते बाजूला सारून वडील गणपतीबुवा यांना गुरु मानून मनोभावे त्यांची सेवा करू लागले. संत महात्मे अनुभवाने सांगतात की आत्म उद्धाराची तीव्र तळमळ निर्माण झाली की त्या तळमळीतच आत्मसाक्षात्काराची बीजे रुजलेली असतात. स्वानुभव कहाणी नावाच्या आत्मचरित्र ग्रंथामध्ये महाराज स्वतः सांगतात की गुरुसेवा या भावाने मी गणपतीबुवाचे घरी पाणी भरत असताना संत कृपेनं एकदम तत्व जाणीव झाली. तुकाराम महाराज यांनी दृष्टांतामध्ये आज्ञा केल्यावरून त्यांनी अभंग पदादी कवित्व करण्यास आरंभ केला. आत्मज्ञान जरी झालेसे तरीही भक्त नेम नाही सोडावेत. त्यांच्याच ह्या वचनाप्रमाणे त्यांचे विचार आचार अत्यंत पवित्र होते. वेदशास्त्रादींचा अभ्यास न करताही त्यांच्या सत्यसिद्ध ज्ञान प्रभावाने थोर विद्वान आश्चर्यचकित होत. अध्यात्मज्ञान तेजाने ते जेवढे तेजस्वी होते त्याहूनही ते अधिक नम्र होते हे विशेष आहे. सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती आदी दैवी संपदा म्हणून जेवढे काही आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये प्रगट दिसून येत होते. परधन परणारी मानप्रतिष्ठेची अभिलाषा याचा स्पर्श त्यांच्या जीवनात अखेरपर्यंत किंचितही झाला नाही. ते कीर्तन, प्रवचन, संभाषण यांचेद्वारा जनातील विकृत वर्णवाद, जातीभेद, अनिष्ट रूढ्या, बुवाबाजी, चमत्काराचे नावाखाली ढोंग, देवधर्माचे नावाखाली नाना वाद आदींचे ते निर्भयपणे खंडन करून शुद्ध ज्ञान, वैराग्य, भक्तिप्रेमाचा उपदेश करीत. पाखंडाचे खंडन करीत असल्यामुळे दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांचा भयंकर छळ झाला. प्राणघात करण्याच्या दुष्ट हेतूने विष प्रयोगसुद्धा त्यांच्यावर करण्यात आला. याहीपेक्षा विशेष दुःखाची घटना म्हणजे समाजसुधारक संत कार्यकर्ते म्हणून ज्यांचं शिष्यत्व पत्करलं त्या आपल्या वडिलासंबंधी महाराज स्वतः आपल्या ग्रंथामध्ये लिहितात. गणपतीबुवाची आरंभी संतनेम शिस्तीला अनुसरून जी कडक वर्तणूक होती ती या शिस्तीच्या त्यांच्याकडून पुढे भंग झाला. ज्ञान योगादी सामर्थ्याचा अहंकार निर्माण होऊन नको मज कधी परस्त्री संगती हा नियम त्यांच्याकडून तुटला गेला. त्यामुळे मी अत्यंत दुःखी झालो. गुरुच्या श्रेष्ठत्वाची मर्यादा राखून इतरांच्या न कळत क्वचित इतरांच्या समोरही त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते समजले नाही. शेवटी नायकाव्यासे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरे तो या संत वाक्यावर दृढ निष्ठा ठेवून वडिलांचा त्याग करण्याचा मी निश्चय केला. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पहिल्या पत्नी सुलोचनाबाई यांच्या निधनानंतरच्या द्वितीय पत्नी तुळसाबाई आणि त्यांच्या 2 कन्या यांना सोबत घेऊन इसवी सन 1940 मे महिन्याच्या 11 तारखेस त्यांनी अत्यंत दुःखी अंतःकरणाने मंगरूळ गाव सोडले. त्या स्थितीचे वर्णन महाराज करतात. झालो आम्ही फकीर, देवासाठी झालो आम्ही फकीर. महाराज मंगरूळ सोडून निघून आल्यानंतर काही काळ सावळापूर, कुष्टा, वडुरा येथे कालक्रमणा करून प्रेमी भाविकांच्या आग्रहामुळे 1944 हिम्मतपूर वातुंडा येथे राहावयास आले. गावामध्ये राहणे त्यांना आवडत नसल्यामुळे एका भाविकाने 5 गुंठे जागा
त्यांना दान दिली. हिम्मतपूर वातोंडा गावाबाहेर हाकेच्या अंतरावरील त्या जागेत महाराजांनी झोपड्या बांधून अंगणात उंच असा श्वेतरंगाचा ध्वज उभारला. निर्माण केलेल्या निवासस्थानाला दिनस्थान हे नाव दिले आणि तेथे सहकुटुंब राहू लागले. दिनस्थानच्या पश्चिम दिशेला पूर्णा नदी संथपणे वाहत आहे. दोन्ही तीरावर आम्रवृक्षांची दाट राई, अवांतर लतावृक्षांनी वेढलेला हिरवागार परिसर. पूर्णा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर हिम्मतपूर वातोंडा गाव, तर पश्चिम तीरावर सावळापूर. दूरवर अस्पष्ट दिसणाऱ्या सातपुडा पर्वताच्या निळसर रंगांच्या रांगा, पक्ष्यांची किलबिल, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीचा नयनरम्य देखावा आणि विशेषतः महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी. गुजर गई गुजरान, क्या झोपडी क्या मैदान. कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यांचं समाधान भंगू शकत नाही असे महाराज क्षेत्र दिनस्थानवर आपल्या दर्भकुटीमध्ये कुटुंबासह राहू लागले. दर्शन आणि ज्ञान उपदेश श्रवण याकरता भाविकांची ये जा सुरुवात झाली. प्रत्येकाच्या मुखातून शब्द निघायचा, वा वा, काय रमणीयता आहे या स्थानावर. जणू प्राचीन ऋषीमुनींचाच आश्रम वाटतो. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. ही संत तुकाराम महाराजांची वाणी क्षेत्र दिनस्थानवर साकार झाली. कित्येकांनी विचारल्यावरून महाराज दिनस्थान या नावाचा अर्थ त्यांना सांगत. शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे दीन असा अर्थ येथे अभिप्रेत नाही, तर मायेच्या भवपाशातून अर्थात 84 लक्ष योनीच्या घोर दुःखदायी फेऱ्यामधून मी केव्हा मुक्त होईल या विचाराने जो व्याकुळ होऊन संत सद्गुरूला शरण गेला, कोणत्याही प्रकारचा अहंकार नष्ट होऊन जो नम्र झाला तो दीन. अशा दीनभक्तांचं स्थान ते दिनस्थान. या अर्थाने मी या क्षेत्राचे नाव दिनस्थान असे ठेवले आहे. दिनस्थानवरील श्वेतरंगाच्या ध्वजावर त्यांनी स्वतंत्र सतीत्व निशान दिनस्थान ही अक्षरे लिहिली. पांढऱ्या रंगाविषयी त्यांचे विचार असे की सत्वगुणाचा रंग पांढरा आहे. पांढरा रंग शांतीचा सूचक आहे, पावित्र्याचं प्रतीक आहे. या प्रतीकाचा अर्थ सदैव आपल्या स्मरणात ठेवून आपलं अंतःकरण शुद्ध करा. सर्व उपाधींच्या अर्थात मायेच्या पलीकडे असणारा स्वतंत्र परमात्मा त्याकडे निशाण लावा, म्हणजे लक्ष केंद्रित करा. महाराज नेहमी श्वेतच वस्त्र परिधान करीत, श्वेतच गंध लावीत. त्यांनी क्षेत्र दिनस्थानवर जयानंदोत्सव आणि गुरोपकारोत्सव या नावांनी 2 प्रमुख उत्सवांची नेमणूक केली. गावची व बाहेरगावची बरीचशी भक्त मंडळी उत्सवाला उपस्थित होऊन ज्ञानभक्ती भजनानंदाचा लाभ घेतात. महाराजांनी नेमून दिल्याप्रमाणे उत्सवामध्ये एक दिवस भगिनी मंडळीची पुरुषांच्या आधी भोजन पंगत बसवण्यात येते. बहुतेक कोठेही दृष्टोत्पत्तीस न येणारा एक कार्यक्रम असा आहे की पत्नी नम्रतेने हात जोडून पाटावर उभी राहते. पती निसंकोचपणे सर्वासमक्ष पत्नीचे पाय धुवून तिला गंधाक्षता लावून साष्टांग नमस्कार करतो. या कार्यक्रमास महाराजांनी सतीपूजा असे नाव दिले. लोटांगण घालणे, एकमेकांचे पाय धुवून पूजा करून नमस्कार करणे वगैरे अर्थपूर्ण कार्यक्रमाची नेमणूक उत्सवामध्ये महाराजांनी करून दिली आहे. सहज बोलणे हीच उपदेश या संतोक्तीप्रमाणे ते उघडपणे उपदेश करीत. गुरुदक्षिणा घेऊन गुप्तपणे कानात मंत्र सांगण्याची पद्धती त्यांनी अवलंबिली नाही. त्यांची द्वितीय पत्नी तुळसाबाई यांचे निधन झाल्यानंतर भाविकांच्या आग्रहावरून आणि दृष्टांतामध्ये झालेल्या संत सूचनेहून
तसेच कमलाईचा आध्यात्मिक अधिकार लक्षात घेऊन तिच्याशी तृतीय विवाह केला. त्यांची अभंगपदे वगैरे कवित्व संख्या 20,000च्या वर आहे. याशिवाय स्वानुभव कहाणी नामक आत्मचरित्र ग्रंथ अतिशय विस्तृत आहे. त्यांच्या बाबतीत कोणी अतिशयोक्तीने वर्णन करू गेल्यास त्यांना ते आवडत नसे, त्यास ते प्रतिबंध करीत. क्षेत्र दिनस्थानपासून जवळच पूर्णा नदीच्या तीरावर उंच जागा आहे. तेही स्थान अत्यंत नयनरम्य आहे. महाराज तेथे कधीकधी जाऊन एकांतात बसायचे. त्या स्थानाला त्यांनी दिन टेकडी हे नाव दिले. दैवी कार्याच्या पूर्णतेकरता तपश्चर्या म्हणून इसवी सन 1953 महाराजांनी 107 दिवस उपोषण केले. उपोषणामध्ये त्यांनी कडुनिंबाच्या पाल्याचा रस, चहा आणि पाणी ह्याशिवाय काहीच ग्रहण केले नाही. ज्या जागेला त्यांनी दिनटेकडी हे नाव दिले त्या जागेच्या मालकास विचारून दिनटेकडीवरील चिंचीच्या झाडाजवळ त्यांनी झोपडी बांधली. समोरील सौंदर्याच्या झाडाभोवती ओटा तयार केला. झाडावर श्वेत निशाण उभारले. उपोषण काळामध्ये महाराज आणि कमलाबाई तेथेच राहत. अंगधुणे वगैरे करता नदीच्या प्रवाहात जाता येता यावे यासाठी नदीचा किनारा खोदून पायऱ्या तयार केल्या. तेथेही बसण्याकरता थोडी जागा तयार केली. त्या स्थानाला त्यांनी दिनघाट हे नाव दिले. पौष पौर्णिमेचे दुसरे दिनी बरीच अशी भक्तमंडळी तेथे वाळवंठात रोडग्यांचा स्वयंपाक करून भजन भोजनाचा आनंद घेतात. जयानंदोत्सवातील पौर्णिमेला दिनस्थानवरून दिनटेकडीवर भजनी दिंडी जाते. ज्या ठिकाणी महाराज स्नान करीत तेथून पूर्णेचे पाणी दिनस्थानावर आणून पूजा करून तीर्थ म्हणून त्या पाण्याचा सर्वांवर वर्षाव केला जातो. महाराजांनी या कार्यक्रमास आप वर्षाव असे म्हटले आहे. जवळच असलेल्या दिनपेंडावर स्त्री पुरुष भक्तमंडळी स्नान करीत. दिनस्थानला लागूनच एक छोटीशी टेकडी आहे. महाराज कधीकधी तिथेही जाऊन बसत. त्या स्थानाला त्यांनी सती टेकडी हे नाव दिले. इसवी सन 1953 ज्या पद्धतीने महाराजांनी 107 दिवस उपोषण केले त्याच पद्धतीने इसवी सन 1965 181 दिवस उपोषण केले. उपोषण काळामध्ये महाराज ग्रंथलेखन, कीर्तन, प्रवचन, ज्ञानचर्चा आणि घरगुती कामेसुद्धा करीत. त्यांना दृष्टांतामध्ये वारंवार तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हनुमंत, राम, कृष्ण आदी महापुरुषांच्या भेटी होत. त्यांच्याशी संभाषणे होत. हे त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवले आहे. इसवी सन 1962 कमलाईचे निधन झाले. 1965 त्यांनी आध्यात्मिक अर्थबोध होईल अशा प्रकारच्या वास्तूचे बांधकाम करून घेतले आणि त्या वास्तूस स्वतंत्र सत्यसतीत्वालय हे नाव दिले. स्थूल देहाचा त्याग करण्याचे थोड्या दिनाआधी एके दिवशी महाराज भक्त मंडळीसमोर म्हणाले, मला आता स्थूल देह सोडून लवकर जावायचे आहे. माझ्या स्थूल देहाचा त्याग झाला म्हणून मी गेलो असे तुम्ही समजू नका. मी दिनस्थानवर सदाच प्रगट आहे. माझा बोध अंतःकरणात दृढ साठवून ठेवा. सत्यसतीत्व व्रताचं आचरण करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. शुद्ध भावाने मला हाकारल्यास मी समोर उभाच असल्याचा अनुभव भाविकास तात्काळ येईल, यावर विश्वास ठेवा. जगाच्या कल्याणास्तव महाराजांनी आपले सर्व आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवीत सत्य, शुद्ध, ज्ञान, भक्तिप्रेमाचा आदर्श सर्वापुढे ठेवून अखेरचा संदेश देऊन
दिनांक 13 जानेवारी 1976 रोजी मंगळवार दिनी तृतीय प्रहरी 3:30 वाजताच्या सुमारास आपल्या स्थूल देहाचे विसर्जन केले. मी गेलो असे तुम्ही समजू नका असे महाराज बोलले असले तरी पण आबाल वृद्ध कोणाशीच शोक आवरता आला नाही. समर्थ सद्गुरू दिनस्थानवासी श्रीपाद दीनदेव तपोनिधी ज्ञानेश्वर उर्फ दाजी महाराज यांचे चरणी कोटी कोटी साष्टांग नमन. की जय मूळ स्वयं शक्ति की जय शुद्ध सत्व सत्य सतीत्व की जय दिनदेव दिनदेवी एकत्व की जय निर्विभोग की जय. जय समर्थ.